तर यानंतरची बातमी आहे नवी मुंबईतून। नवी मुंबईमध्ये आज पाणी पुरवठा बंद करण्यात आलेला आहे। द्रोणागिरी, JNPT, उल्वे, खारघर, तळोजामध्ये आज पाणीबाणी घोषित करण्यात आलेली आहे। हेटवणे जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभाल दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बंद करण्यात आलाय। द्रोणागिरी, JNPT, उल्वे, खारघर, तळोजामध्ये 24 तास पाणी पुरवठा आज बंद राहणार आहे। सिडकोतर्फे हेटवणे जलशुद्धीकरण केंद्र आणि जलवाहिनीवर देखभाल आणि दुरुस्तीचं काम करण्यात येतं आणि या कामामुळे पाणी पुरवठा आज बंद राहणार आहे। सकाळी 9 ते उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत हा पाणी पुरवठा बंद राहणार आहे। हेटवणे जलवाहिनीवरील सर्व गावांमध्ये देखील पाणी पुरवठा होणार नाहीये, त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं सिडकोने आवाहन केलंय। नवी मुंबईमध्ये पाणी पुरवठा आज बंद असणार आहे। द्रोणागिरी, JNPT, उल्वे, खारघर तसेच तळोजामध्ये पाणीबाणी घोषित करण्यात आलेली आहे। हेटवणे जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभाल दुरुस्तीसाठी आज पाणी पुरवठा बंद असणार आहे। द्रोणागिरी, JNPT, उल्वे, खारघर, तळोजामध्ये 24 तास पाणी पुरवठा आज बंद राहणार आहे। सिडकोतर्फे हेटवणे जलशुद्धीकरण केंद्र आणि जलवाहिनीवर देखभाल आणि दुरुस्तीचं काम सुरू आहे आणि या कामामुळे आज पाणी पुरवठा बंद राहणार आहे। सकाळी 9 वाजल्यापासून ते आज उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत हा पाणी पुरवठा बंद राहणार आहे। हेटवणे जलवाहिनीवरील सर्व गावांमध्ये सुद्धा पाणी पुरवठा होणार नाही। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे। कविता, नवी मुंबईमध्ये आज पाणी पुरवठा बंद करण्यात आलेला आहे, अधिकची माहिती। नक्कीच वगैरे जिल्ह्याच्या सिडकोतर्फे जे आहे हेटवणे जलशुद्धीकरण केंद्र जे आहे या जलवाहिनीवर देखभाल आणि दुरुस्तीसाठी जे आहे आज 24 तासासाठी जे आहे पाणी पुरवठा बंद करण्यात आलेला आहे। आज सकाळी 9 वाजल्यापासून ते उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत हा पाणी पुरवठा बंद राहणार आहे। त्यामुळे जे आहे द्रोणागिरी, JNPT, उल्वे, खारघर, तळोजामध्ये 24 तास पाणी पुरवठा बंद केल्यामुळे जे आहे पाणी जपून वापरण्याचे आवाहन जे सिडकोतर्फे करण्यात येत आहे। जी धन्यवाद कविता, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।